पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होते। मवियासह महायुतीची कसोटी आज लागतीये। मतदारांना बूथपर्यंत आणण्याचं राजकीय पक्षांसमोर आव्हान आहे। तर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। तर पदवीधर आणि शिक्षकसाठी 2 जुलै ही मतमोजणीची तारीख आहे आणि त्या दिवशी मतमोजणी पूर्ण होणार आहे। त्यामुळे कोणता उमेदवार जिंकणार ते स्पष्ट होईल। मात्र आज या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद होते, कारण सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक तसंच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा 4 मतदारसंघांमध्ये आज मतदान होते। पदवीधरांसह शिक्षकांना मतदानासाठी बाहेर आणण्याचं आणि मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं मोठं आव्हान उमेदवारांसमोर आहे। तर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अशी मतदानाची वेळ आहे। मुंबईतील शिवडी मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळीच मतदानाला पसंती दिल्याचं पाहायला मिळते। सकाळी हे मतदार इथं पोहोचले आणि मतदानाचा हक्क त्यांनी बजावलाय। मतदान केलेलं आहे। आम्ही पदवीधर म्हणून मतदान जेव्हा करतो तेव्हा लोकशाहीला वाचवणारं, लोकशाहीची कदर करणारं आणि लोकशाहीला घेऊन चालणारं अशा उमेदवाराला मी मतदान केलेलं आहे। कारण बऱ्याच वेळेला, बऱ्याच वर्षानंतर या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय। त्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला आणि त्यांच्या संविधानाला मजबूतीने बळकट करण्यासाठी हे मतदान झालं। पदवीधर मतदारसंघाचं मतदान आहे। आपण बघताय की अतिशय चांगला प्रतिसाद हा लोकांचा आहे मतदानाला। मतदार बाहेर पडतात। मी खरं तर आपल्या माध्यमाने सगळ्या मतदारांना आवाहनही करीन की आज पाऊस आहे, पण मतदान हा आपला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे आपण तो मतदानाचा अधिकार बजावा। आणि अतिशय चांगला प्रतिसाद हा 5ही जिल्ह्यांमध्ये मतदारांचा दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।